जर एकाच प्रकारच्या सर्व 10 वस्तूंची खरेदी किंमत 8 वस्तूंच्या विक्री किमती एवढी असेल तर तोटा किंवा नफ्याची टक्केवारी शोधा. हा क्वेश्चन 2023 तलाठी या पदासाठी विचारण्यात आलेला आहे. आपण जरा वेगळ्याच ट्रिकने सॉल्व करूया. मग असे जर क्वेश्चन आले, किंमत वगैरे मानायची नाही, काय करायचं मग 10 वस्तूंची खरेदी किंमत म्हणजेच ही खरेदी असणार आहे किती वस्तूची रे, 10 वस्तूची. इथे 10 लिहा, बरोबर. आणि 8 वस्तूची विक्री किमती एवढी आहे म्हणजेच इथं 8 वस्तूंची काय असणार आहे, विक्री असणार आहे. एवढं झालं तर काय करायचं, ह्या 10चा आणि 8चा नाही का लसावी घ्यायचा, बरोबर. लसावी काय येणार आहे, 40 लसावी येईन बघा. तर मग 40ने काय करायचं, डिवाईड करायचं ह्याला. लसावी कोणता बी घ्या, परंतु नाही का 40 नाही का एक लहान संख्या आहे ती घेतली मी, बरोबर. 80 घेऊ शकता, लसावी कोणता बी घ्या. तर 10वी चौक किती रे, 10वी चौक 40 म्हणजेच तुमची खरेदीचं युनिट किती आलं, 4 आलं. नंतर 8 पंचे किती रे, 40 म्हणजे विक्रीचं युनिट किती आलं तुमचं, 5 आलं. म्हणजे खरेदी माझी 4 आहे आणि विक्री नाही का किती रे, 5 आहे. म्हणजे मला ह्या व्यवहारामध्ये काय झालं असणार आहे, 1 रुपया नफा झाला असणार आहे. तर मला सेकडा विचारला आहे, तर मग सेकडा नफा आपण कशावरती नाही का ठरवतो, खरेदी किमतीवरती. म्हणजे 4 रुपये माझी खरेदी असताना मला 1 रुपये काय झाला रे, त्या ठिकाणी नफा झालेला आहे. म्हणजे 1 रुपया वरती लिहायचा, गुणिले आपल्याला शेकडा तोटा नफा काढायचा आहे, त्याच्यामुळं गुणिले 100 करतो आपण. ह्याच्यामध्ये नफा झाला आहे, बरोबर, शेकडा नफा होणार आहे. 4ने जर 100ला डिवाईड जर केलं तर 100चा काय होणार आहे, चौथा हिस्सा. चौथा हिस्सा किती असतो रे, 25. म्हणजे ह्या व्यवहारामध्ये 25% आपल्याला नफा झालेला आहे. अशा प्रकारे ही ट्रिक आहे. जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया अशाच ट्रिकच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. मग ऑप्शन काय असणार आहे ह्याचा, ऑप्शन क्रमांक ए असणार आहे, बरोबर.